नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमंता हेल्थकेअरचा IPO आलेला असून ह्या IPO संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, अमंता हेल्थकेअर ही जी कंपनी आहे ती फार्मास्युटिकलमध्ये काम करते. त्याचबरोबर फार्मास्युटिकल लागणारी जी उपकरणं असतात ती सुद्धा तयार करायचे काम करत आहे. यामध्ये सबस्क्रिप्शन विंडो जर बघितली आपण ते 1 ते 3 सप्टेंबर 2025 असून आज IPOचा दुसरा दिवस होता. प्राइस बँड जर बघितले आपण तर 120 ते ₹126 असून एका लॉटमध्ये 119 शेअर आपल्याला मिळणार आहे. यासाठी लागणारे मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे 14,994. इश्यू साईज याची 126 करोडची आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर आपण अशी प्रकारे टाईमलाईन पाहिलेली आहे. तर IPOची डिटेल माहिती पाहूया. यामध्ये फेस व्हॅल्यू 10 पर शेअर असून प्राइस बँड सांगितल्याप्रमाणे 120-126 आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. इश्यू साईज 126 करोड असून यामध्ये आपण मॅक्सिमम 13 लॉटला ॲज पर रिटेल आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायचं आहे. लिस्टिंग NSE आणि BSE दोन्हीकडे होणार आहे. आता कंपनीचं ओव्हरव्ह्यू जर आपण बघितलं तर अमंता हेल्थकेअर लिमिटेड 1994 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कंपनी स्थापन झाली असून मॅन्युफॅक्चर स्टेराइल लिक्विड फॉर्म्युलेशन्स, IV फ्लुइड अशा प्रकारे वेगवेगळी इथं औषधाची नावं किंवा फॉर्म्युल जी असतात त्याची नाव आपल्याला देण्यात आली आहे. द कंपनी सर्व इंडिया व्हाया ब्रँड डिस्ट्रीब्युशन अँड ऑल्सो एक्सपोर्ट अक्रॉस मल्टिपल कंट्रीज. वेगवेगळ्या देशात आणि इंडियात सुद्धा ती काम करते. तर आपण बघितलं WHO GMP कंप्लीटेड फॅसिलिटी इन गुजरातमध्ये असून ही कंपनीची फॅसिलिटी जी आहे किंवा ज्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते गुजरातमध्ये आहे. फायनान्शियल हायलाईट सुद्धा ते देण्यात आलेले असून रेव्हेन्यू जर बघितला FY25चा ते 276.9 करोड आहे. अशी सविस्तर माहिती तर देण्यात आलेली आहे. यूज ऑफ प्रोसिजर म्हणजे आलेला जो पैसा आहे आपला IPOच्या माध्यमातून कंपनी बघेल तर मॅन्युफॅक्चरिंग लाईन टाकण्यासाठी उपयोगात आणणार आहे आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी लावणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्याचबरोबर SVP लाईन एक्सपान्शन होणार आहे ॲट हरियाला फॅसिलिटी. हरियाला फॅसिलिटीमध्ये इथे एक्सपान्शनसाठी लागणारा पैसा हा वापरला जाणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. की रिस्क जर बघितलं आपण तर सिंगल साईड डिपेंडन्सी आहे इथं. रेग्युलेटरी एक्सपोजर बघितलं तर आणि व्हॅल्युएशन सेन्सिटिव्हिटी जर व्हॅल्युएशन जे आहे ते थोडं महाग आहे असं आपल्याला सांगण्यात येत आहे. IPOला जर बघितलं आपण डे 1ला ओव्हरऑल 4.6% इतका रिस्पॉन्स मिळाला असून रिटेलचा जो कोटा आहे तो 6.7x भरण्यात आलेला आहे. आज किती येतो त्याची सुद्धा आम्ही माहिती तुम्हाला नक्कीच देऊ. आता अप्लाय करण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरच्या वेबसाईटला जावा किंवा ॲपमधून आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायचं आहे. सध्या याची GMP जर बघितली आपण तर ती ₹15 ते ₹22च्या दरम्यान ट्रेड करत आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर सर्वात प्रथम आपण DRHP आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यानुसारच आपण IPOला ॲप्लिकेशन करायचं आहे. कारण GMP